सो विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीसाठी सब्जेक्ट्स मॅथमॅटिक पार्ट 1 म्हणजेच अल्जेब्रा याची क्वेश्चन बँक आहे. चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1A MCQ टाइप्स क्वेश्चन्स. सो चॅप्टर नंबर 1 वर आपण बघणार आहोत MCQ क्वेश्चन्स. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. If x equal to 1 is taken, then what will be the value of y? So आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 4x + 5y = 19 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. सो इट इज व्हेरी सिंपल. x च्या जागेवर इक्वेशन मध्ये टाका 1. सो 4 × 1 + 5y = 19. So we get here 5y is 4 × 1 is 4. त्याला तिकडे शिफ्ट करा, पॉझिटिव्ह आहे तिकडे गेला होईल निगेटिव्ह. सो वी विल गेट 5y = 19 - 4 is 15. नाउ डिवाइड बाय 5 ऑन द राइट हँड साइड. सो 15/5 दॅट इज 3. सो वायचा आन्सर आपल्याला मिळालं 3. सो आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, whose answer is 3. Now सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे फॉर द इक्वेशन विथ व्हेरिएबल x and y, if dx = 26, dy = -39 and d = 13, then find the value of x. आता हा जो आहे हा आहे आपला क्रॅमर्स रूल मधला क्वेश्चन. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला माहिती आहे की dx जर आपल्याला दिलेला असेल 26, d आपल्याला दिलेला आहे 13, then we can find x by using the formula dx/d. So 26/13 that is equal to 2. So correct option is option number A, which is 2. So correct option is option number 2. Now read the question number 3. In question number 3, we are to find which of the following is linear equation in 2 variables. Now linear equation means जे काही व्हेरिएबल्स आहेत x आणि y इक्वेशन मध्ये त्यांचा इंडेक्स म्हणजेच त्यांची डिग्री असायला पाहिजे 1, तर त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. आता यामध्ये फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला दिले x/3 + 5/y = 6. जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करू त्यावेळेला x × y xy अशी तुमची फर्स्ट टर्म होईल. 5 × 3 15/3y = 6. आता x × y या टर्म मध्ये x चा इंडेक्स 1 आहे, y चा इंडेक्स 1 आहे, म्हणजे त्या टोटल टर्मचा जी काही डिग्री आहे किंवा इंडेक्स आहे ती आहे 1 + 1 म्हणजे 2. आता त्याची डिग्री 2 आहे म्हणजेच ते लिनियर नाही. लिनियर साठी डिग्री लागते 1. त्यानंतर जे सेकंड इक्वेशन आपल्याला दिले 2x² - 3y, यामध्ये x चा इंडेक्स आहे 2 म्हणजे क्वाड्रॅटिक आहे. जे आपलं d आहे, d मध्ये पण x चा इंडेक्स 2 आहे म्हणजे हे पण क्वाड्रॅटिक आहे. आणि c मध्ये x चा इंडेक्स 1 आहे, y चा 1 आहे, परत इथे y चा इंडेक्स 1 आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C. So C is linear equation in y. Now question number 4. Question number 4 मध्ये आपल्याला विचारले which of the following is not the solution of 3x + 6y = 12. आता सोल्युशन नाही आहे असं शोधायचंय. म्हणजे अशी पेअर आपल्याला शोधायची आहे की ज्याची व्हॅल्यू आपण x आणि y साठी पुट केली तर आपला आन्सर 12 यायला नको. ज्याचा आन्सर 12 आलं ते सोल्युशन आहे. ते आपल्याला विचारलेलं नाही. क्वेश्चन नीट वाचत जा. इज सोल्युशन म्हटलंय की इज नॉट म्हटलंय, तर इज नॉट म्हटलंय. सो जिथे जिथे व्हॅल्यू सॅटिस्फाय होते आहे तो ऑप्शन आपण निवडायचं नाही.
सो क्वेश्चन नंबर 4 मधलं इक्वेशन आहे 3x + 6y = 12. आपण एक एक ऑप्शन घेऊया आणि ती व्हॅल्यू टाकूया आपण आपल्या LHS मध्ये. सो फर्स्ट ऑप्शन आहे आपला -4 and 4. सो आपण इक्वेशन मध्ये LHS मध्ये व्हॅल्यू टाकूया 3 × -4 + 6 × 4. Now 3 × -4 is -12, 6 × 4 is 24, 24 - 12 is +12. So LHS = RHS. Now option number B. ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला पेयर दिली 0. सो आपण ही व्हॅल्यू LHS मध्ये टाकूया. LHS मध्ये 3 × 0 + 6 × 2. Now 3 × 0 is 0, 6 × 2 is 12. So LHS = RHS. म्हणजे हे सुद्धा सोल्युशन आहे. Now पेयर नंबर C 8 and -2. आता व्हॅल्यू टाका LHS मध्ये 3 × 8 + 6 × -2. 3 × 8 is 24, 24 - 12 is 12. Again it is same as RHS. So it is again a solution. So A, B, C तिघही सोल्युशन आहेत. म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिसतोय डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली =2 आणि x फाइंड करायला सांगितलं आहे. सो डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे कसं सॉल्व करतो आपण. प्रिन्सिपल डायगोनल मायनस रिव्हर्स डायगोनल. सो त्याप्रमाणे सॉल्व करायचं आणि ते आन्सर करायचं =2. सो प्रिन्सिपल डायगोनल म्हणजेच 3 × x ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सो 3 × x is 3x minus reverse diagonal that is 5 × 2 10 = 2. आता -10 त्या साईडला घेऊन जा. 2 + 10 we get that is = 12. 3x बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे जाताना डिव्हिजन होईल. सो 12/3 आन्सर इज 4. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, that is 4. Question number 6. For the equation 5x + 3y + 11 = 0 and 2x + 4y = -10, find the value of d. Now this question is from Cramer's rule. Cramer's rule मध्ये d ची व्हॅल्यू लिहिताना आपण फर्स्ट कॉलम लिहितो x चा आणि सेकंड कॉलम लिहितो y चा. सो आपल्याला त्या प्रकारे डिटर्मिनंट d लिहून घ्यायचा आहे. सो क्वेश्चन नंबर 6. For that determinant d, first column is of x. So first equation मध्ये x बरोबरचा कोएफिशियंट आहे 5. सेकंड कॉलम आहे y चा. सो y वरचा कोएफिशियंट आहे 3. ना इक्वेशन नंबर 2 मध्ये x चा कोएफिशियंट आहे 2 आणि y चा कोएफिशियंट आहे 4. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे डिटर्मिनंट d ला. प्रिन्सिपल डायगोनल मायनस रिव्हर्स डायगोनल. नाउ 5 × 4 is 20. -3 × 2 is 6. 20 - 6 that is 14. So correct option is option number A. Now question number 7. In question number 7 there are two equations. 49x - 57y = 172 and 57x - 49y = 252. Then find x + y. आता आपल्याला फक्त x विचारलेला नाही की फक्त y विचारलेला नाही. आपल्याला विचारलं x + y. जर आपण दोघं इक्वेशन नीट ऑब्झर्व केले तर असं दिसतं की जे काही कोएफिशियंट आहे x आणि y चे फर्स्ट इक्वेशन मध्ये तेच कोएफिशियंट्स आहे सेकंड इक्वेशन मध्ये, फक्त इंटरचेंज झाले. x चा कोएफिशियंट y ला आणि y चा कोएफिशियंट x ला. अशा वेळेला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला दोघं इक्वेशनची ॲडिशन करावी लागते एकदा आणि एकदा सबट्रॅक्शन, आणि मग सायमल्टेनियसली सॉल्व केल्यावर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळते. पण इथे आपल्याला विचारलं x + y, x आणि y नाही विचारले. सो आता x + y करण्यासाठी आपण करूया दोघं इक्वेशनचं सबट्रॅक्शन. म्हणजे आपल्याला सगळे व्हॅल्यूज मायनसमध्ये मिळतील
आणि मायनस काढल्यानंतर आपल्याला मिळेल एक्स प्लस वाय. कशा प्रकारे ते बघा. फर्स्ट इक्वेशन दिलं आपल्याला 49x मायनस 57y equal to 172, and second equation is 57x minus 49y equal to 252. Subtracting both the equations. जेव्हा तुम्ही इक्वेशन सबट्रॅक्ट करता आहात तेव्हा तुम्हाला साइन चेंज करायचं आहे. सो प्लस 57 इज मायनस 57, मायनस 49 इज प्लस 49, आणि इथे सुद्धा करायचं मायनस 252 अँड देन राईट द व्हॅल्यू. नाव 57 मधून 49 गेल्यावर आपल्याला मिळतील 8. 57 इज अ बिगर नंबर, सो त्याची साइन इथे लागेल मायनस. सो मायनस 8x. अगेन हियर 57 मायनस 49 प्लस 49, एक मायनस एक प्लस म्हणजे सबट्रॅक्शन होईल. सो आन्सर येईल त्याचं 8y. बिगर नंबर इज 57, सो मायनस 8y. 252 मधून 172 गेले तर आपल्याला मिळणार आहे 80, आणि साइन ऑफ बिगर नंबर इज मायनस. आता 8ने जर आपण सगळीकडे डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल x मायनस 8ने डिवाइड करा. सो आपल्याला मिळेल x प्लस वाय इक्वल टू 10. सो करेक्ट ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर सी. सो जर आपण x आणि y मधून कोएफिशियंट काढून टाकला -8 तर आपल्याला मिळतं x प्लस वाय. नाव question number 8. The solution of equation 2x minus y equal to 2 is. आता या इक्वेशनचं सोल्युशन विचारलं आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू जर आपण इथे टाकली म्हणजे x is 2 and y is 2 इक्वेशनमध्ये टाकली तर आपल्याला RHS मिळायला पाहिजे 2. सो प्रत्येक ऑप्शनसाठी x आणि y ची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करा, आणि जर आपल्याला LHS इक्वल टू RHS मिळालं तर ते सोल्युशन आहे. आता याच्यात विचारलं सोल्युशन आहे का, नॉट सोल्युशन असं नाही आहे मागच्यासारखं. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय होतं, इज नॉट सोल्युशन. आता याच्यामध्ये विचारलं इट इज सोल्युशन. सो आता आपण ऑप्शन नंबर ए पासून स्टार्ट करू. तिच्यात 2 2 दिलंय म्हणजे x ची व्हॅल्यू 2 टाकायची आहे आणि y ची व्हॅल्यू पण 2 टाकायची. सो 2 × 2 4, 4 minus 2 is 2. सो आपल्याला मिळालं RHS. So LHS equal to RHS. So option A is the correct option. So question number 9. Question number 9 मध्ये आपल्याला विचारलंय the solution of equation x minus y equal to 10 and x plus y equal to 70 is. तर दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे, त्यांचं सोल्युशन काढायचं आहे. आता हे दोघं इक्वेशन जर आपण नीट ऑब्झर्व केले तर x आणि y चे कोएफिशियंट सेम आहेत. सो क्लिअरली जर आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काही केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. जर आपण या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला दिसतंय की प्लस वाय आणि मायनस वाय हे कॅन्सल होतील आणि आपल्याला 2x आन्सर मिळेल. सो x प्लस x इज 2x, 70 प्लस 10 इज 80. जर आपण 2 ने दुसऱ्या साईडला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल x. सो 80/2 दॅट इज 40. आता हे आन्सर तुम्ही एक तर फर्स्ट इक्वेशनमध्ये टाका नाही तर सेकंड इक्वेशनमध्ये. सपोज हे आन्सर आपण टाकलं x प्लस वाय मध्ये. x प्लस वाय इज 70. सो एक्सचा आन्सर आपण टाकलं 40. 40 प्लस वाय इज 70. 40 तिकडे शिफ्ट केला तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल 70 मायनस 40 दॅट इज 30. सो आपलं करेक्ट आन्सर आहे द पेअर 40 and 30. सो x इज 40 and y इज 30. दिस इज आवर करेक्ट आन्सर. Now question number 10. Find the value of dx for the equation 4x plus 3y equal to 19 and 4x minus 3y equal to minus 11. सो आपल्याला dx विचारलेला हे लक्षात घ्या. dx लिहिताना आपल्याला फर्स्ट कॉलम असतो कॉन्स्टंटचा आणि सेकंड कॉलम असतो yचा. सो कॉन्स्टंटचा कॉलम इथे बघायचा. फर्स्ट इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट दिलेला आहे आपल्याला 90 आणि सेकंड इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट दिलेला आहे -11. सो हा जो फर्स्ट कॉलम आहे आपला हा आहे कॉन्स्टंट, आणि सेकंड कॉलम लिहायचा आपल्याला वायला. फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे 3 आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे -3.
4x मायनस 3y दिलेला आहे, सो तो कोएफिशियंट येईल तुमचा -3. आता याला करा क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल मायनस रिव्हर्स डायगोनल. सो 19 इंटू -3 मायनस -11 इंटू 3. So 19 into -3 minus 57 minus plus 33. Now 7 minus 3 is 4, 5 minus 3 is 2. So answer is -24. So correct option is option number C, that is -24. आता हे सगळे क्वेश्चन होते आपले MCQ. आता क्वेश्चन नंबर 2B मध्ये आपल्याला दिलंय 1 मार्क क्वेश्चन. आता तुम्हाला MCQच विचारले जाणार आहेत. मग 1 मार्क क्वेश्चन का करायचे आहेत आपल्याला, तर 1 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला MCQ मध्ये कन्वर्ट करून विचारले जाऊ शकतात, म्हणून आपण ते इथे घेत आहोत. सो क्वेश्चन नंबर 1, स्टेट विथ रिझन whether the equation 3x square minus 7y equal to 13 is linear equation in two variable. आता तुम्हाला विथ रिझन विचारणार नाही, फक्त विचारतील की हे लिनियर इक्वेशन आहे का. तर आता हे लिनियर इक्वेशन नाही आहे, कारण 3x स्क्वेअर आहे, सो x ची डिग्री 2 आहे, सो इट इज नॉट द लिनियर इक्वेशन. एक्सचा इंडेक्स 1 आणि वायचा इंडेक्स 1 असेल अशा प्रकारे x⁻1 y⁻1 1 आपण लिहत नाही, म्हणजे इंडेक्स तिथे नसेलच, त्यावेळेला आपण इक्वेशनला म्हणतो लिनियर इक्वेशन. नाउ क्वेश्चन नंबर 2, शो द कंडिशन युजिंग व्हेरिएबल x and y, टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे लिनियर इक्वेशन युजिंग द कंडिशन. सो 2 नंबर जर x आणि y आहे आणि त्यांचा डिफरन्स 3 आहे, म्हणजे आपण अशा प्रकारे इक्वेशन लिहू शकतो x minus y equal to 3, or we can write y minus x equal to 3. Now equation question number 3, for the equation 4x plus 5y equal to 20, find the y when x equal to 0. सो फाइंड y विचारलेला आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सो 4x plus 5y equal to 20, यामध्ये आपण x ची व्हॅल्यू टाकायची जी आपल्याला दिलेली आहे 0. सो 4 into 0 plus 5y equal to 20, 4 into 0 is 0, सो आपल्याला मिळालं 5y equal to 20. 5 ने आपण तिकडे डिवाइड केलं तर आपल्याला y मिळेल 20/5, दॅट इज 4. सो आन्सर आहे आपलं y equal to 4. Now question number 4, write any two solutions of the equation x plus y equal to 7. राइट एनी टू सोल्युशन्स, याचा अर्थ x ची काहीतरी एक व्हॅल्यू घ्या, ती चेंज करत जा, त्याप्रमाणे तुम्हाला y च्या व्हॅल्यूज मिळत जातील आणि ते झालं तुमचं सोल्युशन. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x plus y equal to 7. सो वी कॅन राईट y इज 7 minus x. आता x च्या व्हॅल्यूज तुम्ही घ्या 0, 1, 2, 3, 4 एनिथिंग, अँड यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ y. y is 7 minus x, 7 minus 0, that is 7. So first set of solution is 0, 7. X equal to 1, so y equal to 7 minus 1, that is 6. So second set is 1, 6. Now question number 5. Decide whether 0, 2 is the solution of equation. इक्वेशन दिलेलं आपल्याला 5x plus 3y equal to 6 आणि सोल्युशन सांगितलं आहे 0, 2 आहे का. सो आपण व्हॅल्यूज पुट करायची LHS मध्ये, आपलं आन्सर आलं पाहिजे RHS म्हणजे 6. 5 into 0 plus 3 into 2, 5 into 0 is 0, 0 plus 6, that is 6, and that is our RHS. सो RHS आपल्याला इथे दिलेला होता 6 आणि LHS मध्ये आपण व्हॅल्यू टाकली आणि आपला RHS मिळाला. सो 0, 2 इज द सोल्युशन. नाउ 6, राइट एनी टू सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन a minus b equal to -3.
आता हे मागच्यासारखंच आहे, जसं आपला क्वेश्चन नंबर 4 होता त्याप्रमाणे. वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए फ्रॉम हिअर. ए इज -3 + बी. नाव आता तुम्ही जसं बीचे व्हॅल्यू चेंज करत जाणार तसे तुम्हाला एच्या व्हॅल्यूज मिळत जातील अँड यू कॅन राईट द आन्सर. दिस अगेन वी कॅन ऑल्सो राईट दिस ॲज, जर आपण -3 तिकडे नेला तर आपल्याला असंही मिळू शकतं a + 3 = b. मग इथे तुम्ही एच्या व्हॅल्यू चेंज करत गेले की तुम्हाला बीच्या व्हॅल्यूज मिळत जातील. सपोज आपण हे इक्वेशन घेतलं a + 3 = b. एची व्हॅल्यू आपण पुट केली 1, तर आता आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल 1 + 3 म्हणजेच 4. एची व्हॅल्यू आपण टाकली 2, तर आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल 2 + 3 that is 5. In this way you can find infinite solution for this equation. So a is 1, b is 4, a is 2, b is. Question number 7 मध्ये दिले तुम्हाला, if x + 2y = 5 and 2x + y = 7, then find the value of x + y. आता या इक्वेशन्समध्ये आपल्याला दिसते की एक्सचा जो कोइफिशियंट आहे तोच वायचा कोइफिशियंट आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये जो वायचा कोइफिशियंट आहे तो इक्वेशन नंबर 2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट आहे. म्हणजेच या दोघं इक्वेशन्सला सॉल्व करताना आपल्याला करावी लागेल एक ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. सो जर आपण या दोघं इक्वेशन्सला ॲड केलं तर आपल्याला इथे मिळेल 2x + x that is 3x, 2y + y is 3y and 5 + 7 that is 12. आता जर आपण 3 ने सगळीकडे डिवाइड केलं देन वी गेट x + y = 12/3 that is 4. सो हेच आपल्याला विचारलेलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y and the x + y is 4. Now question number 8. If dx = 24, x = -3, then find the value of d. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, x काढण्यासाठी क्रॅमर्स रूलने आन्सर आहे dx/d. आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. आपल्याला दिला आहे dx, तो 24 ठेवा आणि x ठेवा -3. सो x इज -3, dx इज 24. आता आपल्याला d काढायचं आहे. d डिव्हिजनमध्ये तिकडे गेल्यावर होईल मल्टिप्लिकेशन आणि -3 या साईडला येईल डिव्हिजनमध्ये. सो यू कॅन राईट हिअर d = 24 divided by -3, that means d = -8. So the correct answer is d = -8. सो आता आपला क्वेश्चन नंबर 8. नाउ क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला विचारलं आहे, द कॉस्ट ऑफ बुक इज 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन. सो बुकची कॉस्ट ही पेनच्या कॉस्टला जर आपण ट्वाइस केलं आणि 5 ॲड केले तर तेवढी कॉस्ट आहे आपली बुकची. सो कॉस्ट ऑफ बुक आहे x आणि आपल्याला कंडिशन दिलेली आहे कॉस्ट ऑफ बुक इज. सो जी काही बुकची कॉस्ट आहे त्याबद्दल सेंटेन्स काय होता नीट बघा. द कॉस्ट ऑफ बुक इज 5 रुपीज मोर. जेव्हा मोर वर्ड असतो तेव्हा आपल्याला ते ॲड करावं लागतं. 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन. सो 2 टाइम्स कॉस्ट ऑफ पेन असं आपल्याला दिलं आहे. आता बुकची कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायला सांगितली x आणि पेनची कॉस्ट कन्सिडर करायला सांगितली y. सो आपण त्याला अशा प्रकारे लिहू शकतो. लिनियर इक्वेशन सांगितलेली आहे ना. सो एक जे काही व्हेरिएबल आहे ते एका साईडला घ्या. सो +2y त्या साईडला गेल्यावर झालं -2y = 5. सो दिस इज द लिनियर इक्वेशन x - 2y = 5. नाउ क्वेश्चन नंबर 10. If a/4 plus b/3 = 4, write the equation in standard form. सो आपल्याला इक्वेशन दिले a/4 व्हेरिएबल्स आहेत a आणि b. सो इट इज लिनियर इक्वेशन इन द 2 व्हेरिएबल्स a and b.
सो स्टँडर्ड फॉर्म कसा असतो आपल्या लिनियर इक्वेशनचा, जर एक्स आणि वाय लिनियर इक्वेशन असतील तर स्टँडर्ड फॉर्म असतो ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. सो दिस इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. नाव 3 ने तिकडे मल्टिप्लाय करा, 3a प्लस 4b इक्वल टू 4. हे झालं आपलं लिनियर इक्वेशन. धन्यवाद मित्रांनो.